नमस्कार. वेलकम टू होनावरकर्स किचन वन्स अगेन. आज आपण करणार आहोत मिक्स व्हेजिटेबल पुलाव. त्याला लागणारं साहित्य आहे हे क्लोव, मग तिखीचे 2 हे चालणार, मिरी, जिरं. व्हेजिटेबलचे आपण घेणार आहोत टमाटर बारीक कापून, कांदा, कॅरट, कॅप्सिकम. हे फोडणी घालताना आम्हाला बेल पाहिजे. आता वाटणारा मसाला आहे जो हिरवी मिरची, जिंजर, गार्लिक, कोथिंबीर पण आपण घालू शकतोय आणि यात थोडंसं किसलेलं खोबरं. हे आम्हाला पेस्ट करून घ्यायचंय. आपण पटॅटो पण घालू शकते. आपण आपल्याला पाहिजे ती भाजी निवडून घालू शकताय. आपल्याला आवड आहे ती भाजी घेऊ शकतो. हे आपण आणि हे तांदूळ जे आहेत ना, आम्हाला जे पुलाव करण्यासाठी लागणार, हे धुवून ठेवले आणि आम्हाला थोडं गरम पाणी पाहिजे. तर आपण हे मसाले जे मिक्सीमध्ये घेतले ते वाटून घेऊया. हे आपण जे आता सगळं साहित्य घेतलेलं, खोबरं, मिरची, आलं, लसूण, त्याची आपण कोथिंबीर, त्याची आपण पेस्ट करून घ्यायची. जर असं पाणी घालून पेस्ट करून घ्यायचं. त्यात आपण थोडं मीठ पण टाकलं तरी चालेल. आता ही जी वाटायला घेतलेली ती पेस्ट आमची तयार झाली आहे. तर चला बघ कसं बनवायचं. आम्हाला आता एक भांडे घ्यायचंय. त्याला काही पाणी नकोय त्यात. त्यात तेल घालायचं, 1-3 चमचे तेल. त्यात जे आम्ही सगळे सुके मसाले घेतलेत ते टाकायचे अगोदर. तेल थोडं गरम व्हायला पाहिजे. मिरी, जिरं, थोडं गरम तेलात सळसळलं की नंतर तो वाटलेला आपला मसाला टाकायचा. आता आपण वाटलेला मसाला जो आहे तो त्यात टाकायचा. तेच तेव्हा थोडा स्लोच ठेवायचा, नाहीतर मसाला जळेल. छान सुगंध सुटणार तोवर त्याला थोडं परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम थोडा कमीच ठेवायचा. याचा जो खरवस पण आहे ना, त्याचा वास जातोय. भाजलेला मसाल्याचा छान सुगंध येतोय. तोवर थोडं परतून घ्यायचं तेलात. अगोदर मी कांदा टाकूया. किंवा थोडं फ्लेम वाढवलं चालेल. कांदा आमचा चांगला भाजून घेतलाय. आता बाकीच्या भाज्या टाकूया एक एक करून. गाजर बारीक कापलेला, ही शिमला मिरची, बटाट कापून घेतले, कॅबेज, फ्लावर, आपण कुठली पण भाजी टाकू शकतोय. मी आम्हाला भाजी करून आवडत नाही खायला, पुलावामध्ये मिक्स करून आपण खाऊ शकतो.
त्यात आता पाणी घालून शिजवायचं नाही, याला तेलातच असं शिजवायला ठेवायचं. थोड्या वेळेला शिट्टी काढून शिजवायला ठेवायचं. 1-2 ते 3 मिनिटाला शिजवू. आता 5 मिनिटं चांगली भाजी परतून घेतली. त्यात आपण भिजवलेले ते तांदूळ घालूया. आता 1 वाटी आपण तांदूळ घेतले तर 2 वाटी गरम पाणी घालायचं यात. चांगलं मिक्स करून घेऊया आपण. मी यात मॅगी क्यूब्स, वेज क्यूब्स मसाला वापरलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोणता पण मसाला तुम्हाला आवडतोय तो मॅगी मसाला घालू शकतो. एवढ्या क्वांटिटीला मी 2 क्यूब्स वापरले. जरासं चवीनुसार मीठ पण टाकायचं. क्यूब्स वापरले तर मीठ थोडं कमी वापरायचं, नाही ते जास्त. हीच वाटी 2 वाटी आपण पाणी, गरम केलेले पाणी मेजर करून पाणी घातले. चांगलं मिक्स करून कुकरचं झाकण लावायचं. पुलाव शिजलाय. हो, सगळं पाणी गेलंय. तांदूळ पण चांगला शिजलाय. आता आपण ते सर्विंग बोल मध्ये काढून सर्व करायचं. भाज्या पण बघा, कलर कसा रिटेन झालाय ना. प्रत्येक भाजीचा कलर पण छान झालाय आणि सुगंध पण छान येतोय. असंच झाकून पण ठेवू शकतो जोवर आपण खात नाही. चांगलं मग शिजून येतोय भात. हा तयार आहे आमचा मस्त पुलाव. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.